आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात कामाचा शुभारंभ झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेत सर्व खासदारांना संबोधित केलं। तसंच नव्या संसद भवनातून पंतप्रधान मोदींनी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे। पंतप्रधान मोदींनी नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली। सोमवारपासून महिला आरक्षण विधेयकाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याचं बोललं जात होतं। या चर्चांवर मोदींनी स्वतः शिक्कामोर्तब करत महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक मांडणार असल्याची मोठी घोषणा केली। महिला आरक्षण विधेयकासंदर्भात केलेली घोषणा ही नव्या संसद भवनात मोदींनी केलेली पहिली मोठी घोषणा ठरली आहे। मोदींनी महिला आरक्षणाला नारी शक्ति वंदन कायदा असे नाव दिले आहे। ईश्वर ने ऐसे कई पवित्र काम के लिए मुझे चुना है। कल ही कैबिनेट में महिला आरक्षण वाला जो विधेयक है उसको मंजूरी दी गई है। मोदींच्या घोषणेनंतर महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मांडण्यात आलं। महिला आरक्षण विधेयकांतर्गत विधानसभेच्या 33% जागा महिलांसाठी राखीव असतील। याशिवाय लोकसभेत सुद्धा महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे, म्हणजे 181 जागा आता महिलांसाठी राखीव असतील। नव्या संसदेत कामकाज सुरू होताच महिला आरक्षण विधेयकाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली। या विधेयकाला पंतप्रधान मोदींनी नारी शक्ति वंदन कायदा असं नाव दिलं। मात्र महिला आरक्षण विधेयकाच्या श्रेयावरून नवा वाद सुरू झाला। महिला आरक्षण विधेयकावरून नव्या संसदेत गोंधळ झाला। महिला आरक्षण विधेयक यूपीएच्या काळात राज्यसभेत मंजूर झालं होतं असा मुद्दा काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला। मात्र काँग्रेस प्रणित यूपीएनं आणलेलं ते विधेयक कधीच निरस्त झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी म्हटलंय। तसंच चौधरी यांनी पुरावा द्यावा, अन्यथा दावा मागे घ्यावा असंही शाह म्हणाले। डॉक्टर मनमोहन सिंह की सरकार के वक्त जो ये बिल आया वो आज तक जीवित है। 2014 में ही सभा के विघटन के साथ ही ये बिल निरस्त कर दिया गया। या तो रिकॉर्ड से दूर किया जाए या तो वो उसके समर्थन में कोई डॉक्यूमेंट टेबल पर रखें। Finally is coming. Women's reservation bill. नव्या संसदेत कामकाजाचा श्री गणेशा झाला असं असलं तरी जुन्या संसद भवनातील कामकाजाची परंपरा नव्या संसदेत कायम असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं। संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज जुन्या संसदेत पार पडलं। मात्र आता जुन्या संसदेत कामकाज होणार नाहीये। देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसदेला अलविदा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले। यावेळी सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना संबोधित केलं। जुन्या संसदेची वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे, त्यामुळे जुन्या संसदेला संविधान सदन म्हणून ओळखलं जाणार आहे। पुरानी पार्लियामेंट कहकर के छोड़ दें, ऐसा नहीं होना चाहिए। भविष्य में अगर आप सहमति दे दोनों महानुभाव तो इसको संविधान सदन के रूप में जाना जाए। जुन्या संसदेला निरोप देण्याआधी सर्व खासदारांचं एकत्रित फोटो सेशन झालं। हा विशेष दिवस ऐतिहासिक बनवण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या। या भेटवस्तूंमध्ये संविधानाची प्रत, 75 रुपयांचं चांदीचं नाणं, विशेष टपाल तिकीट आणि नवीन संसदेचा शिक्का असलेली पुस्तिका यांचा समावेश आहे। 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसदेला अलविदा करण्यात आला। आता देशाच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी नवं संसद भवन सज्ज झालंय। गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या नव्या इमारतीत कामकाजाचा श्री गणेशा झाला। जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये निरोप समारंभ पार पडल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी जुन्या संसदेतून मागच्या बाजूला असलेल्या नव्या संसद भवनात प्रवेश केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व मंत्री आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी नव्या संसदेत एंट्री केली। यावेळी विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व करत असलेले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी यांनी हातात संविधानाची प्रत उंचावत नव्या संसद भवनात प्रवेश केला। नव्या लोकसभेतून पहिलं संबोधन करत असताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, देशाची 75 वर्षांची परंपरा यावर भाष्य केलं। वो सिंबल है जिसको भारत के प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरू का स्पर्श हुआ था। नव संसद भवन ही आपल्या प्राचीन लोकशाहीचं प्रतीक असल्याचं मोदींनी म्हटलं। गणपती विवेक आणि बुद्धीची देवता आहे।
या दिवशी नव्या संसदेत कामकाजाचा श्रीगणेशा होणं हे शुभसंकेत असल्याचं मोदी म्हणाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. मात्र त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करत पडळकरांचं विधान चुकीचं असल्याचं सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि पडळकरांचे कान टोचले. अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडून महायुतीशी संधान साधत सत्ता सोपान गाठला. त्यानंतर आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद मान्य नसल्याचं सांगत पुन्हा एकदा अजित पवारांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. पडळकरांनी पुन्हा एकदा विखारी टीका केल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षांमध्ये जुंपल्यानं महायुतीतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी यात मध्यस्थी करत पडळकरांचं विधान चुकीचं असल्याचं सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, जो आपल्या भावाचा होऊ शकला नाही, जो समाजाचा होऊ शकला नाही, तो जनतेचा काय होणार? गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. आता पडळकरांच्या टीकेवर अजित पवार काय बोलतात आणि देवेंद्र फडणवीस पडळकरांना कशी समज देतात याकडे महायुतीसह सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय. पुढच्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, तसंच घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार याचा निवाडा केला जाणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. अजित पवारांनी जुलै महिन्यात पक्षात बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा अजितदादा गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आला. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. अशा स्थितीत राष्ट्रवादीत फूट असल्याचं सांगत येत्या 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोग निकाल देणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी शरद पवार गटानं शंका व्यक्त केली आहे. डिस्प्यूट नसल्यामुळं तुमच्याकडे जे काही पत्रव्यवहार झालाय त्यावर आम्ही तुम्हाला येऊन भेटू इच्छितो, आम्हाला वेळ द्या. ती वेळ न देता हा डिस्प्यूट आहे हे फायनल करणं हे मला वाटतं अन्यायकारक आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या नजरा निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लागल्यात. कारण राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची आणि घड्याळ चिन्ह कुणाचं हे 6 ऑक्टोबरला स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकांना अजून अवकाश असला तरी कोकणातील सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेसह भाजपनं या मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्यामुळे महायुतीत या जागेचा तिढा सोडवण्याचं एक आव्हान असणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर भाजप आमदार नितेश राणे मात्र ही जागा भाजपची म्हणत मतदारसंघावर दावा ठोकतायत. पण सामंत आणि राणेंमधल्या या संघर्षात आता शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उडी घेतली आहे. किरण सामंतांना पाठिंबा देत कदमांनी राणेंचा दावा फेटाळून लावलाय. तर नेते दावा करत असले तरी याचा निर्णय 3 पक्षातले प्रमुख नेते घेतील असं म्हणत महाजनांनी सगळ्यांना सबुरीचा सल्ला दिला. सामंतांचं नाव जर का लोकसभेसाठी चर्चेमध्ये असेल त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा. सामंजस्याने सगळा हा प्रश्न सुटेल आणि मी पुन्हा तुम्हाला सांगेल की पुढचं येणार 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. मोदीजींना पुन्हा या ठिकाणी पंतप्रधान सगळ्यांना करायचं आहे. सगळ्यांची मानसिकता ती झालेली आहे. महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात कोकणातून झाल्यानं आता महायुतीतील तिन्ही पक्ष जागा वाटपाचा तिढा नेमका कसा सोडवतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करणाऱ्या ओबीसींच्या आंदोलनात फूट पडली आहे. सोमवारी झालेल्या मोर्चाच्या नंतर सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. दुसरीकडे सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघानं घेतल्यानं नागपुरातलं आंदोलन सुरू राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून नागपूरच्या संविधान चौकात सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं धरणं आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं त्यांचा पाठिंबा दिला होता. पण या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं अचानकपणे आंदोलनातून माघार घेतली आहे. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ मात्र आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम आहे. नीती तयार करण्याकरता आणि एक आयोजन तयार करण्याकरता एक तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाची भूमिका निर्माण करण्याकरता काही काळाकरता हे स्थगित करू. आमच्याशी चर्चा करत नाही आणि आमचे प्रश्न सोडवित नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील. भाजपच्या नेत्यांनी तिथं आम्हीच हे आंदोलन करतोय अशा पद्धतीचं एक पुढाकार घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं असं चित्र आम्हाला पाहायला मिळालं. भाजप कशाला फूट पाडेल?
भाजप पहिल्या दिवशीपासून त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. ओबीसींच्या या आंदोलनात पुढे काय घडतं, सरकार या आंदोलनाची खरंच दखल घेतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. ऊसाच्या राज्याबाहेर निर्यात बंदीचा निर्णय राज्य सरकारनं अखेर मागे घेतला. ऊसाच्या राज्याबाहेर निर्यात बंदीला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. राज्यात पावसाअभावी ऊसाच्या लागवडीत घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा हंगाम अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ऊस परराज्यात निर्यात करण्यास राज्य सरकारनं बंदी घातली होती. सीमा भागातील बराचसा ऊस कर्नाटकासह अनेक राज्यातल्या कारखान्यांमध्ये जातो. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र त्याचा फटका बसणार होता. सरकारच्या ऊस राज्याबाहेर निर्यात बंदीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांनी जोरदार विरोध केला. या पार्श्वभूमीवर ऊसाच्या राज्याबाहेर निर्यात बंदीचा निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्यात आलाय. पुण्यात आज सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात गणरायाचं वाजत गाजत धुमधडाक्यात आगमन झालं. ढोल ताशाचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष करत घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती विराजमान झाले. मुंबईत तर गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला. मुंबईकरांनी बाप्पाचं वाजत गाजत स्वागत केलं. घरोघरी गणरायाचं आगमन झालंय. मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं भक्तांना विशेष आकर्षण असतं. गणेशोत्सवाला सुरुवात झाली की भक्तांची पावलं लालबाग परळकडे वळतात, कारण गणपती आणि लालबाग परळचं वेगळं कनेक्शन आहे. लालबागचा राजा कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली. मुंबईकर गणेश भक्तांसह सेलिब्रिटी मंडळी आणि परदेशी पाहुण्यांनीही पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावत दर्शन घेतलं. गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली. गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची 22 फुटी मूर्ती विशेष आकर्षण ठरतीये. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातही पहाटेपासून गणेश भक्तांनी गर्दी केली. पुण्यातही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईप्रमाणेच पुण्यातील गणेशोत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षण असतं. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दगडूशेठ गणपतीचे मुख्य मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या 4 मूर्ती रथातून मिरवणूक काढण्यात आली. मंदिराबाहेर बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. कोतवाली चावडी इथल्या पारंपरिक जागेत अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. याच मंदिरात दगडूशेठ गणपतीचा बाप्पा विराजमान झाला. सकाळी 11:40 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पुणे आणि गणपती यांचं विशेष नातं आहे. पुण्यातील गणपतीचं आकर्षण केवळ राज्य आणि देशातल्याच नाही तर विदेशातल्या भक्तांना सुद्धा असतं. या पार्श्वभूमीवर गणपतीची स्थापना करण्याची परंपरा देखील जपण्यात आली आहे. पुण्याचं ग्रामदैवत तथा मानाचा गणपती असणाऱ्या कसबा गणपतीची ढोल ताशांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची सुद्धा मिरवणूक काढण्यात आली. श्रींची मिरवणूक केळकर रस्त्यावरून सुरू झाली. त्यानंतर ती तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराकडे आली. गुरुजी ताली मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती आहे. ढोल ताशाच्या गजरात या बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातला मानाचा चौथा तुळशीबागेतला गणपती आहे. तुळशीबागेतील श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पालखीतून बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या 5व्या गणपतीची प्रतिष्ठापना टिळक पंचांगानुसार 17 ऑगस्टला झाली. भारतातील पहिला गणपती सार्वजनिक गणपती अशी ओळख असणाऱ्या पुण्यातल्या श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा बाप्पा विराजमान झाला. मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक पेहरावात मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात दाखल झाले. घरोघरी पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन झालं. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा सण असतो. रत्नागिरीत ठिकठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन झालं. बाप्पांना डोक्यावर घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं. तळकोकणातही घरोघरी बाप्पांचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं. कुठे काटेरी वाट तुडवत, कुठे दऱ्यात डोंगरातून डोक्यावर बाप्पाला घेऊन भाविक वाट काढतात. कुठे लोखंडी लाकडी साकवावरून, कुठे चक्क होडीतून बाप्पाची स्वारी निघाल्याचं पाहायला मिळालं.
काही ठिकाणी चक्क भात शेतीच्या बांधावरून एकेरी पाऊल वाटेनं भाविक डोक्यावरून बाप्पाला घेऊन जाताना दिसून आले. रत्नागिरीतल्या केळशी गावात पारंपरिक पद्धतीनं लाडक्या गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळे इथं सुद्धा भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली. रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात लाखो भाविक वर्षभर दर्शनासाठी येतात, पण इथे येणाऱ्या भाविकांना गाभाऱ्याच्या बाहेरून श्रीचं दर्शन घ्यावं लागतं. मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या गाभाऱ्यात जाऊन स्पर्श करून दर्शन करता येतं, पूजा करता येते. आज राज्यभर आणि देशभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून गणरायाचं उत्साहात स्वागत केलं जात आहे. लहान थोर प्रत्येक जण बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला. यात नेते मंडळी सुद्धा मागे नव्हती. गणरायाच्या नामस्मरणात आज सगळी नेते मंडळी लीन झाल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी लता शिंदे, सून आणि नातू रुद्रांश यांनी एकत्रितपणे पूजा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बाप्पा विराजमान झालेत. या महाराष्ट्रावरचं, बळीराजावरचं, शेतकऱ्यावरचं अरिष्ट संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे. की आपल्या राज्यासमोर, आपल्या देशासमोर जी काही विघ्न आहेत ती विघ्न दूर करण्याची शक्ती विघ्नहर्त्याने आपल्याला सर्वांना द्यावी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतल्या निवासस्थानी गणपतीचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरातल्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन झालं. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या मालवण तालुक्यातल्या तळगाव इथल्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली. राज्यात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. लहान थोर सगळेच बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले. कोल्हापूर, सांगलीत हाच उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या मानाच्या गणपतीचं मोठ्या थाटात आगमन झालं. मानकरी, भालदार, चोपदार यांनी छत्रपती घराण्याचा हा गणपती पालखीतून नवीन राजवाडा परिसरात आणला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली. संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे यांनी बाप्पाची मनोभावी आरती केली. तिकडे सांगलीत गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या गणपती संस्थांच्या गणेश उत्सवात प्रारंभ झाला. सांगली संस्थांच्या गणेशाचं आगमन वाजत गाजत आणि मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. शाही मिरवणुकीनं सरकारी गणपतीचं वाजत गाजत दरबार हॉलमध्ये आगमन झालं. त्यानंतर दरबार हॉलमध्ये सरकार गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत पूजा करण्यात आली. या गणेशोत्सवासाठी संस्थांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सांगलीतील संस्थान गणपतीला 200 वर्षांची परंपरा आहे. कोल्हापुरात सार्वजनिक गणपतीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. डॉल्बीच्या तालावर गणेश भक्तांनी ताल धरला. कोल्हापूरच्या गणेश आगमन मिरवणुकीत रशियन डीजेचा जलवा पाहायला मिळाला. कोल्हापुरात सकाळी घरोघरी गणरायाचं आगमन झालं, तर संध्याकाळच्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आगमन झालं. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापुरात राजारामपुरी परिसरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतींचं जल्लोषात आगमन झालं. लाईट इफेक्ट्स आणि साऊंड सिस्टीम हे या आगमन मिरवणुकीचं आकर्षण असतं. डीजेच्या तालावर यावेळी गणेश भक्तांनी ताल धरला. कोल्हापूरच्या गणेश आगमन मिरवणुकीत रशियन डीजेचा जलवा पाहायला मिळाला. जगप्रसिद्ध रशियन डीजे लिंडाच्या ट्रॅकवर तरुणाई थिरकली. राजारामपुरीत रशियन डीजेची हवा पाहायला मिळाली. तरुणाईचा जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे. छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती आरतीच्या वेळी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राजकीय मतभेद विसरत सर्वपक्षीय या निमित्तानं एकत्र आलेले दिसले. राजकीय मतभेदांमुळे कधीही एकत्र नसलेले आणि व्यासपीठावर एकत्र येणं टाळणारे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय नेते मात्र गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आले होते. छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात गणरायाची आरती करण्यात आली. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे, मंत्री अतुल सावे, शिवसेनेचे नेते संजय शिरसाट उपस्थित होते. दर दिवशी राजकीय आरोप प्रत्यारोप करणारे हे नेते गणपतीच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आम्हाला हे जनतेची सेवा करण्याचा जो मौका अनेक वर्षापासून बालपणापासून या ठिकाणी येतोय श्री संस्थान गणपतीला, तो तसंच कायम असू दे हीच मी प्रार्थना. राजकीय मतभेद असले तरी सणांच्या वेळेला राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याची प्रथा छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय नेत्यांनी जपली आहे. राज्यावरचं दुष्काळाचं संकट टळू दे, पाऊस पडू दे अशी प्रार्थना या नेत्यांनी गणरायाच्या चरणी केली. सर्वत्र मोरया मोरयाचा गजर ऐकायला मिळतोय. आबालवृद्ध प्रत्येक जण बाप्पाच्या भक्तीत लीन झालाय.
सेलिब्रिटी मंडळी सुद्धा गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.